नमस्कार. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागील 2 दिवसापूर्वीच आपण निरेचे उपसरपंच राजेश काकडे, सरपंच तेजश्री काकडे यांची मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी विकासाबाबत ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगितल्या होत्या. त्याचबरोबर विरोधी पक्षांवर देखील त्यांनी काही आरोप केले होते. आज विरोधी पक्षनेते अनिल चव्हाण हे आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य काकडे आपल्याबरोबर आहेत. त्याच्याबरोबर त्यांनी काही लोकांवर आरोप केले होते. त्यातील सचिन मोरे आणि अमोल साबळे हे देखील आपल्याबरोबर आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या काय भूमिका आहेत, नीराच्या विकासाबद्दल त्यांना नक्की काय वाटतं, सत्ताधारी पक्षाचं कुठं चुकतंय आणि नीराचा विकास करताना काय करायला पाहिजे, त्यांच्या काय संकल्पना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आपण प्रथम जाणार आहोत की नीरेचे जे विरोधी पक्ष नेते आहेत अनिल चव्हाण यांच्याकडे. प्रथमतः आज गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती, मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि गांधीजींच्या जे संदेश आहे शांततेच्या मार्गाने आम्ही जे काय गावाबद्दल असेल आरोप प्रत्यारोप त्याबद्दल मी मागच्या 15 दिवसापूर्वी मराठी रोकटोक चॅनलचे सुभाषदादा जेदे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तिथं जे निवासी डॉक्टरांचं बांधकाम पूर्ण म्हणजे बांधकाम म्हणजे एकदम ह्याच्यात 1 वर्षापूर्वी चालू झालं आणि खड्डे खांदून त्या ठिकाणी सगळा राडारोडा चालू झाला होता. तर सुभाष जेदे यांनी आम्हाला विचारलं की बाबा नक्की काय परिस्थिती आहे, म्हणून तिथं त्या ठिकाणी आम्ही बाईक दिली की बाबा 1 वर्षापासून ते काम बंद आहे. सुरुवात म्हणजे कशी झाली ते मी सांगतो. तर ते बाईक दिल्यानंतर ते त्यांना थोडंसं झोंबलं, कारण गावामध्ये एखादं काम कुठलंही होत असताना गावाचं ग्रामपंचायतीचं लक्ष पाहिजे 100%. जरी जिल्हा परिषदचं काम असलं तरी 1 वर्ष काम का बंद आहे, म्हणून त्यानं तिथं खरं तर आम्ही बोललो गेलो, कारण शिवतक्रार येणाऱ्या जाणाऱ्या रोडच्या बाजूलाच ते काम असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी बोललो. तर ते काम बोललं तर आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं की काम का बंद आहे. ग्रामपंचायतमध्ये विचारलं तर सांगितलं टाउन प्लॅनिंगचं ह्याचं काय अडचण आहे, पण टाउन प्लॅनिंगची कुठलीही अडचण नव्हती. एखादं 3 कोटी रुपये 4 कोटी रुपयाचं जर प्राथमिक आरोग्य केंद्र झालं त्या ठिकाणी शेती प्लॉटमध्येच झालं आणि तुम्ही निवासी डॉक्टरांच्यासाठी जी इमारत बांधायची त्याला टाउन प्लॅनचं कारण सांगत असताल तर हे चुकीचं आहे. म्हणून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर काही उडवाउडवीची उत्तरं मिळाली. ठोस कारण त्यांना सांगता आलं नाही. तर आमच्या असं निदर्शनास आलं की कुणाला तरी ते काम पाहिजे होतं आणि बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं त्याला ते करून द्यायचं नव्हतं. एकंदरीत अशी वस्तुस्थिती होती. आणि ते झाल्यानंतर आम्ही कचऱ्याच्या ठिकाणी गेलो. आज निरेचा कचरा जर पाहिला तर नदीच्या त्या ठिकाणी आम्ही सुद्धा टाकत होतो हे मान्य करतो, परंतु 40 वर्ष हे जे त्यांचं वाक्य आहे हे अतिशय चुकीच्या पद्धतीचं आहे. 40 वर्षापूर्वी परिस्थिती गाव विकास वेगवेगळं होतं. म्हणजे त्यावेळेची परिस्थिती घंटागाड्या नव्हत्या. कचरा आपण त्यांनी सुद्धा मान्य केलं की आम्ही त्यावेळेस उपरंडे होते किंवा घराच्या बाहेर टाकायचो. ही वस्तुस्थिती तुम्ही नाकारू नका ना. नंतर कालांतराने गावाची लोकसंख्या वाढत गेली, गरजा वाढत गेल्या आणि हे करत असताना मग नजीकच्या काळामध्ये आम्ही सुरुवातीचं बाहेरच्या गावामध्ये शहरामध्ये बघत होतो की घंटागाड्या सुरू केल्या पाहिजेत, परंतु त्यावेळेस आपला ग्रामीण भाग असल्यामुळं अशी शंका होती की लोक त्यामध्ये टाकतील का नाही कचरा. परंतु आपण मानसिकता लोकांची बदलली पाहिजे आणि एक घंटागाडी घेऊन आपण कचरा गोळा केला पाहिजे, ही आमची एक सुरुवात होती. त्या काळामध्ये आम्ही पंचायतीने अजितदादांच्या हस्ते उद्घाटन घंटागाडी घेऊन केलं आणि सुरुवात घंटागाडीची आम्हीच केली ती. आणि ते करत असताना सुरुवातीला लोकांची मानसिकता नव्हती, एक गाडी सुद्धा अख्ख्या निरेमध्ये भरत नव्हती. परंतु हँडवेल्स किंवा प्रसार होत होत गेला. लोकांना आव्हान केलं, लोकांनी ते मान्य केलं. थोडं शिक्षित लोक असतील, अशिक्षित असतील, थोडंसं साठवायचा कसा, मग त्या काळात आम्ही थोडंसं त्यांना डबे दिले. डब्याचं आव्हान केलं की तुम्ही कचरा गोळा करून ठेवा आणि घंटागाडी आल्यानंतर टाका. हळूहळू ते लोकांना सवय लागली, लोकांची मानसिकता बदलली, कारण शहरीकरण वाढत गेलं. आणि हे करत असताना नंतर अजून एक गाडी घ्यायची म्हणजे एका गाडीला ते उरकत नव्हतं, मग अजून गाडीची व्यवस्था करावी लागेल असं थोडंसं जाणवू लागलं. मग नंतर आम्ही अजून एक ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर का घेतला तर ज्यावेळेस ड्रेनेजचं गटरीचे जे रोडचे आहेत त्याचं गटर काढायला आपण महिन्याला किंवा 15 दिवसात काढत असताना भाडुत्री ट्रॅक्टर घेऊन ते काम करायचो.
तर बाबा 2 in 1 कचऱ्याला बी तो होईल आणि गटरीचं जे उचललेलं मटेरियल आहे त्याला बी होईल म्हणून ट्रॅक्टर घेण्यामागचा उद्देश. परंतु त्या दिवशी ह्यांनी सांगितलं की 40 वर्ष ह्यांना कचरा तिथं हे करावा लागला, गाडावा लागला. आता त्यावेळेची वस्तुस्थिती, त्यावेळेस कचरा काही एवढा जास्त नव्हता. जर साठला तर त्याचं कुठंतरी विलगीकरण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, खड्डा खांदून किंवा जेवढा पेटवलाय तेवढा पेटवत होते कामगार. पण राहिलेला कचरा खड्डा तिथं त्या ठिकाणी पुरून टाकायचा, परत तिथं बुजून टाकायचा आणि दुसरं परत साठला की परत दुसरा खड्डा घ्यायचा, असं त्याचं विलगीकरण करत होतो. त्यात चूक काय आहे मला सांगा ना. त्यावेळेस तुमचं हे निधी किंवा ह्या बाजू सगळ्या किती निधी येत होता ही तुम्हाला बी माहिती आहे. 40 वर्षापूर्वी जे तुमचं ग्रामपंचायतचं उत्पन्न आहे त्याच्यावरतीच तुम्हाला हे काम करावं लागत होतं. सुरुवातीच्या काळात हा 12 वित्त आयोग जिल्हा परिषदेमध्ये जमा व्हायचा आणि जिल्हा परिषद ते वाटप करायची, तिथून पंचायत समितीत तालुक्यामध्ये यायचा आणि मग ग्रामपंचायतीला यायचा. म्हणजे त्यात बी वाटण्या होऊन एक तुटपुंजा म्हणूनच तो निधी यायचा. मग शासनाच्या असं लक्षात आलं की हा निधी शेवटच्या घटकापर्यंत किंवा शेवटच्या गावापर्यंत जायला वेळ, अडथळा किंवा राजकारण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात. तर त्यांनी डायरेक्ट शासनाने ग्रामपंचायतीला डायरेक्ट थेट त्यांना खाती अकाउंट उघडायला लावली आणि त्यामध्ये आज निधी लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला 15 वित्तचा निधी येत असतो. तर त्यावेळेस कचऱ्याचा प्रकल्प करायचा म्हणलं तर निधी नव्हता. मग आत्ताच का करायचा, तर आत्ता गेली 2-3 वर्षापासून शासनाच्या बी असं निदर्शनास आलं की ज्या ठिकाणी कचरा प्रदूषण नदी असेल त्या ठिकाणी राखीव निधी त्यांनी एक नियोजन केलं आणि प्रकल्पासाठी 15 वित्त आयोगामधून जवळजवळ 60 ते 70 लाख रुपये आपल्या ग्रामपंचायतीकडं गेली 3 वर्षापासून शिल्लक आहेत. मग आम्ही का तक्रार करतो ह्यांची कचऱ्याची, की तुमच्याकडे शिल्लक असताना तुम्ही जागा घेऊ शकत नाही. घडीत म्हणताय भाड्याने घेऊन आम्ही तो प्रकल्प करू, ते बी करू शकत नाही. मग आम्ही तक्रार केल्यावर करायचा का? विषय तो नाही. तुम्हाला आता निधी आलाय, एक बाजू तुमची स्पष्ट झालेली आहे की प्रकल्प करायला तुम्हाला पैसे आहेत, पण दुसरी बाजू आपण ग्रामपंचायतीची जागा घेऊन केलं पाहिजे ना. जर जर तुमची परिस्थिती नाही म्हणताय तर तुम्ही भाडुतरी घ्या, पण तुम्ही काहीच करा ना. आज तिथं तुम्ही प्रत्यक्ष अजूनही चला. आमच्या काळात कचरा कुठं होता, आज त्या नदीच्या पाण्याचं म्हणजे जी जॅकवेल आहे, संपूर्ण निरेला पाणी पुरवठा होतो, त्या जॅकवेलच्या कडनी सगळं कागद तरंगतात. मग हे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचं आहे का नाही? तुम्ही सांगताय 40 वर्ष 40 वर्ष, 40 वर्षामध्ये जे जे सरपंच होऊन गेले, शहा असतील, काकडे असतील, चव्हाण असतील, इतर कुणी असतील, तर त्यांनी काहीच काम केलं नाही. त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेची लोकसंख्या, त्यावेळेच्या गरजा हे वेगवेगळ्या आहेत हो. त्यांनी एक 40 वर्षापूर्वी म्हणजे 40 वर्षापासून ज्या ज्या सरपंचांनी जे काय काम केलं, त्या ह्या जागा जी तुम्ही विकास कामं करताय ते विकास कामाला तुमची जागा कुणी घेतल्यात हो? तुम्ही आज एक कुठं गुंठा तरी जागा घेतली का मला सांगा. आज माळाची टाकी असेल, त्यावेळेच्या सरपंचांनी 1.5 एकर वॉटर फिल्टर आत्ता जी स्कीम आहे ती ग्रामपंचायतच्या नावावर घेतली. मराठी शाळा ती सुद्धा ग्रामपंचायतच्या नावावर आमच्या त्या काळात, म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही, लोकांना सुद्धा माहीत आहे, चव्हाणांनीच त्या काळात दिल्या. पूर्वीच्या काळामध्ये ह्या नेरामध्ये पूर्व शिवतक्रार हे मूळ गावठाण आणि हे लोकसंख्या जी वाढली, रेल्वे स्टेशन, तुमचं बाजार असेल, गुळाचा व्यापार असेल, ह्याच्यामुळं आणि कंपनी असेल, ह्यामुळं ह्या निरेचं विस्तार वाढ झालेला आहे. दुसरी गोष्ट, ह्या जागा घेत असताना वॉटर सप्लायची तिथे ही जी जुनी वॉटर सप्लाय होती ती सुद्धा त्या काळच्या सरपंचांनी रस्ता आणि वॉटर सप्लाय ती सुद्धा त्या काळात घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा 20 गुंठे ती सुद्धा त्या काळामध्ये घेतली. म्हणजे ह्या ज्या जागा आहेत, प्रत्येक वॉर्डमध्ये टॉयलेट असेल, पाण्याच्या टाक्या असतील, या जागा कुणी घेतल्या? तुम्ही काय केलं? हे पूर्वीचंच आहे आणि त्याच्यावर नुसतं रंगरंगोटी करताय, मी केलं मी केलं मी केलं. अहो किती आहे स्वार्थ तरी किती. दुसरं ज्यांनी काम केलंय त्याला तुम्ही त्याचं क्रेडिट द्या. आज कुठलं सगळ्या ह्याच्यातून निधी येतोय, मीच आणला. आता दुसरी गोष्ट, ह्याचा वॉटर फिल्टरच्या ह्या योजनेचा त्यांनी सांगितलं फिल्टर योजना आम्हीच केली. तुम्ही केली म्हणजे प्रस्ताव अगोदर होते, मंजूर तुमच्या काळात झाली आणि ते करणं म्हणजे कुणी सरपंच असला विकास हा होतच असतो. आता ती स्कीम झाल्यानंतर ह्यांनी सांगितलं परवा की ती स्कीम आम्ही सुरू केली, उद्घाटन घेतलं.
पण मी तुम्हाला चॅलेंज देतो की तुम्ही ती स्कीम चालू नुसतं उद्घाटनापुरतं जी पंपिंग तिथं चालू होती मोटर त्याचं फक्त पाणी तिथं काढलं बाहेर, पण तिथून डिस्ट्रीब्युशन कुठलीही जोडलेली लाईन नव्हती. फक्त विलक्षण लागलं म्हणून आम्ही फिल्टरची योजना सुरू केली म्हणून त्यांनी चालू केलं. विलक्षण झालं, सत्तांतर झालं. दिव्या पांडुरंग एक मागासवर्गीय पारधी समाजाची महिला सरपंच झाली. कुठलीही योजनेचं कुठलंही त्या ठिकाणी पाणी पाईपलाईन जोडलेली नव्हती. सगळं जुन्यावर चालू होतं. 6 महिने त्या जुन्या लाईनवर आम्ही केलं आणि ते करत असताना व्यवस्थित नियोजनबद्ध कुठलीही तिथं त्या ठिकाणी पाईपलाईन झाली नाही. कोळे वस्ती, बाईचा माळा, दगडे वस्ती अजूनही पाणी जात नाही. ह्यांनी सांगितलं नियोजनबद्ध आम्ही, अजून तुम्ही त्या वस्त्यांना पाणी देऊ शकत नाही. मग तुम्ही म्हणताल का दिलं नाही तुम्ही? आता तुम्ही 2.5 वर्ष आलाय, तुम्ही तरी अजून देऊ शकलाय का? म्हणजे त्या केवळ चुकीची योजना झाली. 5 कोटी आपलं पाण्यात गेलं. मी सांगतो आता जी पाणी पुरवठा नवीन योजना जलजीवन केंद्र सरकारची जी योजना आपल्या गावाला 43 कोटी रुपयाची मंजूर झालेली आहे. खरं तर ही योजना मंजूर होत असताना संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांनी संपूर्ण देशामध्ये ही योजना लागू केली. ज्या ज्या गावचे प्रस्ताव आहेत, गरज आहेत, अशा गावांना ही योजना मंजूर झालेली आहे. आपल्या निरेपुरतीच झाली असं नाही, परंतु त्याचे प्रस्ताव जी तुम्ही म्हणताय, तर पूर्वीची जी फिल्टर योजना राष्ट्रीय पेयजल आपली होती, त्या योजनेमध्ये अंतर्गत वितरण व्यवस्था करण्याची बाकी राहिली होती. त्याचा प्रस्ताव आपण दिलेला होता आणि तो प्रस्तावाच्या अनुषंगाने त्यावेळेस 2,60,00,000 रुपयाचा अंतर्गत वितरण व्यवस्थेचं आपलं ते मंजुरीला आपण त्या ठिकाणी दिलं होतं. त्याचा सर्वे केला, त्याचं तुम्हाला इस्टिमेट दाखवलं, प्रस्ताव दाखवला मी तुम्हाला. माझं एवढंच म्हणणं आहे. आणि ही जागा योजनेला आहे ती केंद्र सरकारने इरिगेशन डिपार्टमेंटची जागा आहे, जी कॅनलच्या कडेला जी घेतलेली आहे ती त्यांनीच ही केलेली आहे. 50% म्हणजे जवळजवळ पाईपसुद्धा ते केंद्र सरकारच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी दिले जाणार आहे. ही निम्मी योजना तर त्यांच्या हातातच आहे. आणि ही योजना करत असताना आपलं पूर्वीचं 5-6 वर्षापूर्वी जी योजना झाली, मग आमचं म्हणणं होतं की बाबा आत्ता ते सुद्धा नवीनच जे आखवेलं आहे, तर त्यांचं शासनाचं असं म्हणणं आहे की नदीत भरपूर प्रदूषण होतं आहे, ड्रेनेजचं पाणी जातं आहे, कॅनलचं पाणी जर उचललं तर त्याच्यापेक्षा बरं आहे. पण कॅनलचं सुद्धा पाणी जे आहे ते वीज प्रक्रिया होऊनच कॅनलला येत असतं, म्हणजे तिथं सुद्धा वीज निर्मितीचा प्रकल्प आहे. तरी काय हरकत नाही, आमचं काय ते ह्याला विरोध आहे असं म्हणायचं कारण नाही. परंतु माझी एक विनंती आहे, खरं तर ही जी योजना 43 कोटी रुपयाची जी आपण मंजूर झाली, तुम्ही खरं तर या ठिकाणी जनतेला सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. एक ग्रामसभा लावा. लोकांना काय अपेक्षित आहे की काय त्यात तज्ज्ञ असतील, लोकसुद्धा भरपूर नेरेमध्ये सुशिक्षित हुशार आहेत, त्यामुळं लोकांचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही जाणून घ्या. वैयक्तिक माझं मत जर ह्याबद्दल सांगायचं झालं तर माझं तर असं मत आहे, आपली पूर्वीची नदीवनी तर पूर्ण योजना झालेली आहे. आपण एवढा मोठा खर्च 43 कोटी करण्यापेक्षा आपण जर आरो प्लॅन्ट बसवला ह्या योजनेवर तर शुद्ध स्वच्छ पाणी आपल्या निरेकरांना मिळेल. तुम्ही थोडंसं जर बदलायला येत असेल तर आपण मुख्यमंत्र्यांना भेटू, उपमुख्यमंत्री भेटू. जर आपली गरज काय आहे पहिलं ही बघितलं पाहिजे. आपल्या ह्या परिसराला पाण्याची आजपर्यंत आपल्याला कळतंय असं नदी कधीही आटलेली नाही. आता हे ह्यांचं जी ही जी योजना आहे, या योजनेचं उद्दिष्ट असं आहे की 45 दिवस ते टँकमधलं स्टोरेजचं पाणी टिकलं पाहिजे. तर आपल्याला त्याची काही गरज नाही. दोन्हीकडे इकडं कॅनल आहे, इकडं नदी आहे आणि आजपर्यंतचा इतिहास पाहता पाण्याचं आपल्याला भरपूर इथं पाणी आहे. म्हणजे दुष्काळाचा ह्याचा प्रश्न आजपर्यंत उद्भवलेला नाही. परंतु हे करत असताना आपण भविष्यामध्ये कॅनलपर्यंत तिकडं जागा घेऊ, आपण पाठीमागं बी चाललं होतं. परंतु ही जर करत असताना आपण ही सँड फिल्टर आहे, पूर्वी जी झाले आणि आत्ता बी तेच आहे. हे नैसर्गिक पद्धतीने वाळूचं गोटं आणि बारकी वाळू, मोठी वाळू ह्यातून ते नॅचरल पद्धतीने गाळून पाणी येतं. म्हणजे हे आरो सारखं किंवा बाटलीसारखं फिल्टर पाणी नाही. आज आपण पुण्यासारख्या शहरात बघतो स्वच्छ पाणी हे मिळतंच ना. मग आपल्या आपण 25,000 लोकसंख्येला एवढ्या खर्चामध्ये आपला टँक होऊन तिथं
पाणी आपण आरो प्लॅन्ट बसू शकतो, हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण मागच्या 5 वर्षामध्ये जे पाण्याचा ह्या स्कीमचा बोजवारा उडला आहे, अजूनपर्यंत ती योजना नीट नाही. तिथं तुमचा तो गॅस सिलेंडर, त्याला रूम पाहिजे बंदिस्त, तो पूर्ण बंद आहे. आपण टिशेलच वापरतोय. म्हणजे ज्या योजनेसाठी त्यांनी काय काय कमिटमेंट होत्या त्यांच्या, ते सगळं बंद आहे, बंद अवस्थेत. आणि ह्यात फक्त आपण ह्याची पावडर टाकतो, त्याच्या पलीकडं काही नाही त्या पाण्यात शुद्धीकरणासाठी. पावसाळ्यामध्ये पाणी आलं तर पूर्ण 2-3 महिने गढूळ पाणी असतं. म्हणून माझी विनंती आहे की थोडंसं तुम्ही एखादी ग्रामसभा घ्या, लोकांना काय पाहिजे भविष्यामध्ये. आता ही जर योजना झाली तर पुढील 50 वर्षाचा विचार करून या सरकारने सुद्धा ह्या योजनेला पैसे दिलेत आणि मला नाही वाटत की परत होईल. नाही तर परत हीच योजना ह्या मागच्या योजनेगत झालं तर काय उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्ही गडबड करू नका, लोकांचं मत मागून घ्या. दत्ता चव्हाणांनी त्यावेळेस आणलं म्हणून खरं तर हे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी लोकांना सुविधा मिळतात. आणि ते आणल्यानंतर कुठंही करायचं तर आपल्या ग्रामपंचायतीची शाळेला दिलेली इमारत होती, ती मोडकळीच पडलेली होती शाळा. तिथून त्यांची तिकडे इमारत झाल्यावर गेल्या तिने 10 लाख रुपये त्या काळात खर्च केला आणि ज्युबिलंट कंपनीने पार्टिशन फर्निचरचं तिथं थोडंफार मदत केली आणि ते प्रशस्त त्या ठिकाणी आरोग्य केंद्र सुरू झालं. तर कालांतराने निधी मिळणार, इमारत होणार, ती काहीच राहत नाही. काळानुसार बदलत जातो, त्याला निधी मिळत असतो. पण हे म्हणणार आम्हीच केलं, आम्हीच केलं. अरे केलं, पण तुम्ही आज 20 गुंठे जागा का दिली हे मी तुम्हाला नेमकं सांगतो. आपण शासन ज्या वेळेस आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा पाणी पुरवठा असेल, ह्या योजनेसाठी किंवा ह्या सुविधा शासन प्रत्येक गावामध्ये देतच असतं. ह्याच्या अगोदर सुविधा नव्हती का आरोग्य केंद्राची? त्यांच्या पद्धतीने करतच होते. पण एक दवाखाना, इमारत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे म्हणून खरं तर त्या काळात ते प्राथमिक आरोग्य केंद्र आलं. जागा नसती दिली तरी आपण त्यांना सांगितलं असतं शासनाला की भाड्याने घ्या तुम्ही, आमच्याकडे जागा नाही. एक ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढलं असतं. त्याचीच एक दुसरी बाजू म्हणून मी तुम्हाला सांगतो, जशी आपण ग्रामपंचायतीने शाळा बांधली होती जिल्हा परिषदची, त्याला महिन्याला 25,000 रुपये जिल्हा परिषद भाडं शिक्षकांच्या पगाराबरोबर आपल्याला त्या ठिकाणी येत होतं. मग आता तुम्ही म्हणताय निधी बक्षीसपत्र केल्याशिवाय निधी मिळत नाही. तशीच योजना फिल्टरची वाढीच्या माळावरती आपण केली, मग ती बी शासनाचाच निधी आहे ना, मग ती का बक्षीसपत्र करून घेतली नाही? तुम्हालाच घाई झाली की बक्षीसपत्र करून द्या बक्षीस. अरे शेवटी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, ही एकच संस्था आहे ना लोकांच्यासाठी काम करणाऱ्या. एका ह्याला वेगळा नियम आणि एका ह्याला वेगळा. जिल्हा परिषद शाळेचं काय झालं मला सांगा. त्या काळामध्ये जसं फंडिंग येईल तसं त्यावेळेस फंड्ससुद्धा कमी होते. पण त्या काळात आपली 35 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी RCC मध्ये जिल्ह्यात 1 नंबरची शाळा होती, मोठी पटसंख्या असणारी. मग हे काही चुकीचं काम केलं? तुम्ही सांगता शाळा पडाय झाली, शाळा पडाय नाही. तुम्ही मग परवा सांगितलं, एखादी चुकीची गोष्ट जर 4 वेळा सांगितली तर ती बरोबर लोकांना वाटते. तसं शाळा तुम्ही 2 वर्ष कंटिन्यू ओरडत होता शाळा पडाय झाली, शाळा पडाय झाली. बक्षीसपत्र, अरे बक्षीसपत्र द्यायची गरज नाही ना. आज बक्षीसपत्र जरी मी म्हणतो करून दिलं, तुम्ही तिथं लिहून घेतलं का त्यांच्याकडून की किती वर्षात होईल? आज किती वर्ष झालं, अजून निधी नाही त्याला, किती अपूर्ण अवस्थेत आहे. जे करायचं होतं आपण काही करू शकलो असतो. त्या काळात शाळा पाडल्यानंतर जिल्हा परिषदेने तिथं एक 10 वर्ग खोल्यांचं शेड त्यांनी ते उभं करून दिलं. राहिलेल्या 6 वर्ग खोल्या आम्ही आमच्या काळामध्ये 14 वित्त आयोगातून 22 लाखाच्या ते 6 वर्ग खोल्या केल्या. आम्ही काहीच केलं नाही. तुम्ही नुसतं म्हणायचं मीच केलं, मीच केलं, मीच केलं. तर माझं एवढंच विनंती आहे, आज जी तुम्ही म्हणताय जागा गेली तरी चालेल पण इमारत झाली, भविष्यामध्ये शासनाची एखादी योजना आली मोठी तर तुमच्याकडं जागा घ्यायला तेवढं आहे का? किंवा आज जर जनरल रेट बघितले तर आपण घेऊ शकतो का? ह्या जागा टिकवणं महत्त्वाचं आहे. तुम्ही काय करताय, सगळ्याच जागा जर द्यायला लागला तर परत भविष्यात गावासाठी जागा नको. आणि ह्या जागा घेतल्या जुन्या सरपंचांनी, म्हणजे तुम्ही म्हणताय ना 40 वर्षे त्या जागा होत्या म्हणून हे कामं झाले. आज तुम्ही घेऊ शकताय का? आज घरकुल्यासारख्या ठिकाणी सुद्धा आमच्या काळामध्ये वार्ड नंबर 3 असेल, डोंबारी समाज असेल, वार्ड नंबर 4 असेल, आम्ही गोरगरिबांना, मागास लोकांना त्या ठिकाणी एक मानसिकता लागती घरकुल बांधून द्यायची. भलं कशी असतील काय असेल पण निवारा द्यायचं आम्ही काम केलं.
पण मधल्या काळामध्ये रेल्वे स्टेशनच्या तिथं डोंबाऱ्यांची गरज रेल्वेने पाडली. ह्यांनीच तिथं सांगितलं रेल्वेच्या जागेत रेल्वेच्या, परंतु रेल्वेच्या जागेत येत नाही. आम्ही 6 महिने झालं ओरडतोय की मोजणीसाठी पैसे भरा, नुसती टाळाटाळ चालली. आज डोंबारी समाज बी गावातला आहे, मागासलेला आहे. आज इकडं तिकडं फिरतोय आणि नुसतं जागा घ्यायचं म्हटलं तरी आपण बघू करू. अरे घ्या ना, शेवटी त्यात राजकारण कशाला करता? गोरगरीब लोक आहेत, गारुडी समाज आहे, डोंबारी समाज आहे, कातकाडी समाज आहे. कुठं घ्या एका बाजूला जागा 10 गुंठे. केंद्र सरकारच्या योजना आहेत, घरकुल योजना सगळ्या सुरू आहेत. होऊ शकतं ना, पण ती करण्याची मानसिकता पाहिजे. आता ती घरकुलं तुम्हाला सांगतो मी, आजपर्यंत आमच्या काळामध्ये कमीत कमी 60-70 कुटुंबांना कसं का व्हायना निवारा देऊ शकलो आम्ही. ह्याचा आम्हाला समाधान आहे. तुम्ही काय नुसतं विकास 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 कुणी आलं तरी विकास थांबत नसतो, गरजा वाढत असत्या. रस्ते गटर, आणि रस्ते गटर हा काय विकास आहे का? ती करणंच गरजेचं आहे. 2 वर्षांनी परत खराब होतोय रस्ता, तुम्हीच करताय. होतोय का नाही मला सांगा ना. गटर, आता गटरीचा ह्यांनी विषय सांगितला 100% आम्ही ओपन गटर म्हणजे गटर हे मुक्त केलं, बंदिस्त गटर केलं. आता पहिल्यांनी काय केलं का नाही का, ह्यांनी 100% सगळं केलं. पूर्वीचं वेळ, पूर्वीचं लोकसंख्या, गरज ओपन गटर होती, त्याची हळूहळू बंदिस्त जसं जसं वाढत गेलं किंवा लोकसंख्या कमी होती, पावसाचं पाणी त्यात जात होतं. तर माझं खरं तर आव्हान आहे, एखादं थोडंसं मोठा पाऊस पडू द्या, नाही घरात पाणी शिरलं तर बोला, पण त्यावेळेस मी आमचंच नाव घ्या. आज परिस्थिती आहे, बंदिस्त गटर ठिकठिकाणी थोडं ओपन ठेवलंच पाहिजे. आता पावसाचं पाणी जाण्यासाठी पर्याय तिथं काहीतरी पाहिजेच. आज जर मोठा पाऊस झाला नाही, आत्ता एवढ्या 4-5 वर्षात पाऊस कमी, ही काय सोडून द्या, पण तुम्हाला गटरी बंदिस्त केल्यानंतर पावसाची पाणी जाण्याची व्यवस्था केली पाहिजे. गुन्हे कॉलनी असेल, 6 वॉर्ड असेल, तिथंसुद्धा मोठा पाऊस पडू द्या, लोकांच्या घरात पाणी जाते. म्हणजे ही बी वस्तुस्थिती मान्य करा. आणि तुम्ही सांगताय आम्ही 100% केलं. अरे पहिल्यांदा लोकांनी जशी गरज असेल तसं बंदिस्त केलंच ना. तुम्ही वरची राहिलेली 10-20% केलं, आम्ही बंदिस्त गटर केलं. अरे असला टेंबा मिरू नका चुकीचा. मी करतोय बाकीची सगळी वेळी, मीच फक्त हुशार, मीच शिकलेला, असं नाही. कसला वसंतदादासुद्धा 4थीचे शिकलेले मुख्यमंत्री, त्यांनीसुद्धा महाराष्ट्र चालवलं. असं हुशारीचं आवा आणू नका, लोकांची दिशाभूल करू नका, माझी विनंती आहे. तर हे होते अनिल चव्हाण. आपण पाहिलं की विकास कामांच्या बाबतीत कशा पद्धतीने त्यांचा पुढाकार होता किंवा आत्ताच्या एकूणच निरेच्या विकास कामांबद्दल त्यांना काय वाटतं. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहे की निरेचे ग्रामपंचायत सदस्य. खरं तर एक विकासाचा अजेंडा घेऊन त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश केला. लोकांनी देखील त्यांना चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. ते प्रमोद काकडे आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल, सध्याची जी ग्रामपंचायतचं कारभार आहे तो कशा पद्धतीने चालला आहे, त्यात कुठं काय चुका आहेत का, आणि विकास कामात कुठं ग्रामपंचायत मागं पडते का, काय सांगाल? 2.5 वर्षापूर्वी मी ह्या ग्रामपंचायतमध्ये निवडून आलो अनिल अण्णांबरोबर. मी 2.5 वर्षामध्ये एवढं ऑब्झर्वेशन केलं की निरेच्या लोकांना नक्की काय गरजा आहे. मी पहिल्यांदाच या ग्रामपंचायतमध्ये निवडून आल्यानंतर 12 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे. पण ज्यावेळेस निवडून आल्यानंतर अशी जाणीव झाली की निरेचे विकास, जसं अनिल अण्णांनी सांगितलं, रस्ते गटर हे होतच राहणार आहे. आज मी आहे, उद्या दुसरा कोणीतरी येईल. आज रस्ता केला तर उद्या खराब होणार आहे. पण मुख्य गरजा ज्या निरा बाजारपेठेच्या आहेत त्याच्यावर कुठल्याही पुढाऱ्यांनी आज तागायत विकासाच्या बाबतीत बोललेलं दिसत नाही आहे. निरेला नगर परिषदसाठी आम्ही प्रस्ताव दाखल केला, पण आमचे काही सत्ताधारी सहकारी त्यांनी असा गैरसमज केला की ज्यावेळेस आम्ही त्यांची सत्ता आली आणि निवडून आल्यानंतरच ही नगर परिषदेची टिमकी वाजवायला सुरुवात झाली. तर मी त्यांना सांगू इच्छितो की 6 डिसेंबर 2018 रोजी लोकमत पुढारी ह्या पेपरला ज्यावेळेस दिव्या पांडुरंग पवार ह्या सरपंच होत्या, त्या काळामध्ये विद्यमान सदस्य अनिल चव्हाण आणि जेदे, उपसरपंच बाळासाहेब भोसले आणि विजयजी शिंदे यांच्याबरोबर ह्या शेजारच्या रूममध्ये अमोल साबळे, अजय राऊत आणि निरेतील काही जे सामाजिक घटक होते त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हे निवेदन त्या काळात दिलं होतं. त्यानंतरनं ह्या निरा ग्रामपंचायतवर प्रशासक लागला आणि प्रशासक लागल्यानंतर तो प्रस्ताव तसाच थांबला. 21 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने पत्र काढलं की निरा शिवचक्रान ग्रामपंचायतीचं नगरपंचायत ऑब्लिक नगर परिषदमध्ये रूपांतर करायचं. त्या काळचे डेप्युटी CO कोईमकर साहेब होते. त्यावेळेससुद्धा आत्ता जे आमचे पत्रकार मित्र आहेत त्यांनीही बातम्या दिल्या की निरेला ग्रामपंचायत नको, नगर परिषद हवी. ह्या बातम्यांचे प्रूफ माझ्याकडे आहेत, स्वतः त्यांनी बातमी दिलेली आहे.
नीरा नगर परिषद का, तर पूर्वीचं जे शिवतक्रार गाव आहे त्या गावाची जी लोकसंख्या होती आणि त्या काळची जी गावाची क्षेत्रफळ होतं ते एकदम तुटपुंज होतं. कार्यकालाने कार्यकाळ गेला, नीरा बाजारपेठ अस्तित्वात आली. पण ह्या नीरा बाजारपेठीचं एक दुर्दैव आहे की नीरा शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागास आहे, बँकिंगमध्ये मागास आहे. तुमच्या गावठाणाचा प्रस्ताव मी बऱ्याच वेळा ऐकला की गावठाण होणार, पण मी सांगतो की नीरा शिवतक्रार गावठाण हे 1.5 किलोमीटरपर्यंत होऊ शकतं. आणि जर नव्याने नीरेला गावठाण करायचं असेल तर 2च पर्याय, एक तर ह्याचं नगर परिषद किंवा नगरपंचायत होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वाढीव हद्दीमध्ये बाही बेनवस्ती थोपटेवाडीपर्यंतचा हद्द येते. माझ्यासारख्या नवीन नवक्या ग्रामपंचायत सदस्याची जी मागणी आहे की नीरेचा जर विकास खरंच करायचा असेल तर नगर परिषद होणं गरजेचं आहे. इथं मार्केट कमिटी, पूर्वीचं जसं अनिल आंबेने सांगितले गुळ बाजार बंद होता, ते मार्केट कमिटी पुन्हा नावारूपास आली पाहिजे. बाहेरचा जोपर्यंत पैसा येत नाही तोपर्यंत आपल्या इथल्या व्यापारी किंवा स्थानिक ज्यांना रोजगार उपलब्ध होत नाही ते होणार नाही. त्यामुळं रस्ते विकास हे होतच राहणार आहे. पण एक विजन आपण म्हणतो, नगर परिषदेला सुद्धा खो बसलेला आहे. पण माझी मागणी आहे, आत्तापर्यंतच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ह्या नीरा शिवतक्रार ग्रामपंचायतमध्ये 17 सदस्य, कुठल्याही विकास कामाला आम्ही विरोधक म्हणून कधीही चांगल्या कामाला अडथळा केला नाही. तुम्हाला शनिशा पाणी करायची असेल तर तुम्ही ग्रामपंचायतची प्रोसिडिंग चेक करा, कुठेही तुम्हाला 17-0 दिसेल चांगल्या विकास कामाला. पण आमचं सत्ताधाऱ्यांना त्यावेळेस सांगणे, आत्ताही सांगणे की 2.5 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक विषय मांडला तर त्या विषयाची सत्ताधाऱ्यांनी कामं करणे गरजेचे. निधीला वेळ लागतोय, कामं करण्याचे गरजेचं आहे. पण जसं कचऱ्याचा प्रश्न घेतला की कचऱ्याचा प्रश्न बिकट आहे. आज 60 ते 70 लाख रुपये निधी ह्या ठिकाणी पडीक आहे, बंदिस्त आहे, त्याला खर्च करता येत नाही. इथं 25-25 वर्षे सत्ताधारी सरपंच उपसरपंच असतील, इथं आमचे सहकारीपणे त्यांनी सत्ता केलेली आहे. कुठलेही काम करताना त्याला प्रोसिजर आहे. पण ही कामं करत असताना ज्या गरजेचा विषय, तुम्ही भाडे तत्वावर जागा खरेदी करून 30,000 रुपये भाड्याने जर ते घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भाडे तत्व घेणार असाल तर माझ्यासारख्या सदस्याचा त्याला विरोध असेल. कारण का जर 30,000 रुपये महिना जर आपण भाडे दिलं तर वर्षाचं 3,60,000 रुपये आपण त्या घनकचरा व्यवस्थापनवर ग्रामपंचायत खर्च करणार आहे. आणि ग्रामपंचायतचा पैसा हा जनतेचा पैसा आहे ना, तुमचा माझा आहे. सरपंच, उपसरपंच आणि सदस्य हे ग्रामपंचायत लोकांचे सेवेकरी ना की मालक आहे. हे माझ्या नवक्या सदस्याच्या म्हणण्यानुसार आहे. तर आमचं एकच आहे की कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला एक तर तुम्ही जागा घेऊ शकत नसता, तर जो कुणी हा प्रकल्प करायला तयार आहे त्याला ती कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट द्या आणि त्याच्याकडून दर महिन्याला उत्पन्नाच्या ह्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने ठराविक रक्कम त्याच्याकडून घ्या. कारण का ग्रामपंचायत जागा घेऊ शकत नाही, नीरेला गायरान नसल्यामुळं आपल्या डोंबारी समाज असेल, कातकडी समाज असेल, त्यांचं अजूनही बस्तान बसलं नाही. पाठीमागं अनिलांना मी पाठपुरावा करतोय. अनिलांनी सांगितल्याप्रमाणे डोंबारी समाज जो आमच्या वार्डातला आहे, गारुडी समाज, जाणून बुजून त्यांना उठवण्यात आलेला हा माझा स्पष्ट आरोप आहे. रेल्वेला इथं एवढ्या वेळा रेल्वेचा आपण तिथं जाऊन बघा, रेल्वेचा ब्रिज हा पश्चिम बाजूला केलेला आहे, पूर्व बाजूला केलेला नाही. रेल्वेने कुठेही तिथं विकास कामं न करता ही लोकं उठवली. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांच्या सांगण्यातून आलं की तुमच्या स्थानिक लोकांकडून हे तक्रार आली की लोक अनाधिकृतपणे बसलेली आहेत. ज्यावेळेस कागदपत्राच्या विषय निशा केली असता असं निदर्शनास आलं की रेल्वेची जी हद्द आहे आणि डोंबारी समाजाची जी घरं उठवली, अतिक्रमण काढली, तिथं रेल्वेचा काडी मात्र जागेचा संबंध नाही. त्या ठिकाणी नीरा शिक्षण समितीची बाळासाहेब गणपत बाबाजी चव्हाण यांच्या नावाने 23 जुलै 1946 साली 1.5 एकर जागा ही नीरा शिक्षण समितीच्या नावाने बक्षीसपत्र म्हणून दिली गेली. त्या जागेसाठी आम्ही गेले 1.5 वर्ष झालं मोजणीसाठी आम्ही सरपंच उपसरपंच यांच्याकडं मागणी करतोय. मागचे ग्रामसेवक असतील त्यांच्या टाळाटाळीमुळे होऊ शकलं नाही, पण आमचं अजूनही त्यांना म्हणणं आहे की तात्काळ ते मोजणीचा प्रस्ताव दाखल करावा आणि जी आपल्या मालकीची ग्रामपंचायतची जागा आहे ती 1.5 एकर जागा आपल्या ताब्यात घ्यावी. खरं तर डोंबारी समाज असेल किंवा गारुडी समाज असेल त्यांच्या वस्ती रेल्वेच्या हद्दीत आहे असं म्हणून मध्यंतरीच्या काळात त्यांना उठवलं होतं की अतिक्रमण म्हणून ते काढण्यात आलं होतं. हा जो काढण्याचा सगळा प्रकार झालेला आहे तो स्थानिक लोकांच्या सांगण्यावरूनच झालेला आहे असा गंभीर आरोप काकडे यांनी आता इथे केलेला आहे. आणि आपल्याबरोबर समाजसेवक सचिन मोरे आहेत,
निरेच्या विकासासंदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे किंवा काय त्यांचे आरोप आहेत, काय सांगाल निरेच्या विकासासंदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? लोकशाही राज्यामध्ये आपण सर्वप्रथम सगळ्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. मग ते दोन्ही पॅनेल असतील, त्या दोन्ही पॅनेलला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. कारण प्रत्येक टप्प्यामध्ये पाहिलं आपण, अण्णांनी सांगितलं आबांच्या काळात आबांनी काम केलं, राजेश चव्हाण होते त्या काळात त्यांनी काम केलं, राजेश काकडेंनी काम केलं, विराज काकडेंनी काम केलं. सगळ्यांनी ह्या गावाच्या विकासासाठी बहुमोल असं अनमोल त्यांनी हे दिलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. आणि हे खरंच गावाचं भाग्य आहे आपल्या. परंतु रस्ता, पाणी, गटर हे आपण किती दिवस ह्यात अडकणार? खऱ्या अर्थाने आजचा तरुण वर्ग हा सुशिक्षित आहे, फार एज्युकेटेड आहे आणि तो शिकला आहे, परंतु त्यांना नोकऱ्या नाहीत. तर माझी त्यांना विनंती आहे नेरा ग्रामपंचायतल्या दोन्ही गटातील लोकांना की तुम्ही प्रदूषण विरहित कंपन्या इथं आणा आणि स्थानिकांना रोजगार देण्याचं काम करा. तर मला एक नमूद करायचं की ग्रामसभेमध्ये दिव्याताई पवार असताना आम्ही ज्युबिलंट कंपनी संदर्भात एक ठराव केला होता की ॲसिटिक अनायड्राइड हा प्लॅन्ट पूर्णपणे बंद करा. परंतु त्या ठरावाची अंमलबजावणी न झाल्यामुळे तो प्लॅन्ट अद्याप तिथंच आहे. म्हणजे जी अंमलबजावणी यांनी करायला पाहिजे त्या पद्धतीने केली नाही. त्यानंतरच्या काळात आम्ही दारूबंदीचाही ठराव इथं केलेला होता. परंतु दारूबंदीचा ठराव करत असताना तो ठराव ग्रामसेवक सर्व सदस्य मंडळींनी तो फॅक्टरी इन्स्पेक्टरकडे लावायचा असतो, फॅक्टरी इन्स्पेक्टरने कलेक्टरकडे लावायचा असतो. जर 9,000 कोटीचा महसूल शासनानं जरी जात असेल तरी शासन 2% दारूबंदीसाठी नेहमी काम करत असतं. आणि बाटली आडवी किंवा उभी ह्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने तिथं प्रयत्न केला पाहिजे होता. परंतु त्यांचा प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे आज गावात व्यसनाधींचं प्रमाण वाढत चालले. मग खऱ्या अर्थाने आरोग्य महत्त्वाचं आहे आम्हाला, निर्व्यसनी समाज महत्त्वाचा आहे. MPS UPSची पोरं इथं घडली पाहिजेत. सेट नेटच्या परीक्षा इथं देण्यासाठी विद्यार्थ्यांना सासवडला किंवा बारामतीला जावं लागतं. मग आमची तालुक्यात मोठी ग्रामपंचायत असून काय उपयोगाची? आणि निवडणुकीच्या काळात ही डेमोक्रेसी त्यांनी सिंहालोकन करावं की कोण कोणाला इथं पाडत नसतं. जनतेचा तो कौल असतो आणि जनता त्याला ठरवते एक दिवस. आणि त्यांनी सिंहालोकन केलं तर मागच्या काळात तेही पडले होते. असं काय नाही कोण कोणाला निवडून आणतं कोण कोणाला पाडतं. हा एक विकासाचा भाग असतो. विकासाच्या नावाखाली लोक मतदान देत असतात. तेवढंच मला सांगा. त्याचं आपण बघितलं असं की प्रत्येक काम मीच केलं असं म्हणत असतं. महादेव घाटासाठी जनतेने पाहिलं असं की 2-3 वर्ष आम्ही त्या ठिकाणी स्वच्छता केली, त्याचा प्रस्ताव दाखल केला. मी स्वतः कॅबिनेटमध्ये तिथं आमचे एक मित्र आहेत कॅबिनेट मंत्र्याचे PA त्यांच्याकडे देऊन कॅबिनेटमध्ये ते आपल्या निरा घाटाला मंजुरी मिळाली हे माझ्याकडे पुरावे. आणि त्यानंतर मंजूरसुद्धा झालं, त्याची स्थळ पाहणी झाली. त्यावेळेस कलेक्टर, तहसीलदार सगळे आले होते. परंतु आपल्या काही चुकीच्या माणसांनी, संजय जगताप आमदार आपले तालुक्याचे, त्यांना सांगितलं की घाट स्मशानभूमीकडे झाला पाहिजे. आता तुम्ही सांगा, जनतेला माझी विनंती आहे, आपण मागणी करतोय पालखी वारकऱ्यांच्यासाठी. घाट नदीचा पाडेगावला ज्या बाजूला घाट आहे त्याच्या समोरच झाला पाहिजे. आणि कुठंतरी ह्यांना श्रेय जातं आहे म्हणून ह्यांनी आमदारांना आणि कलेक्टरला सांगायला लावलं की घाट हा स्मशानभूमीला पाहिजे त्या बाजूला. तर आज वारकरी त्या ठिकाणी येत असतात. जर आपण त्या ठिकाणी जर त्याचं पावित्र्य राहील का, तिथं आपण दाहवा असेल किंवा माहिती तिथं लोकांच्या त्या कंपनीचं प्रदूषित पाणी आहे त्या ठिकाणी. तर माझी विनंती आहे, ज्यांनी केलं आहे ती उभी तुम्ही सगळंच मीच केलं तुमच्याकडे पुरावे दाखवा. आणि हे म्हणण्यापेक्षा तुम्ही आणा निधी, आमचं काय हरकत नाही. आत्ता मंजूर आहे, फक्त निधी आत्ता अजितदादांच्या माध्यमातून त्यालासुद्धा निधी पडेल थोड्याच दिवसामध्ये आणि ते करून दाखवू आम्ही. आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही म्हणताय की आजपर्यंत कुणी केलं, कुणी जिल्हा परिषद दत्ताबा होते, रेखाताई होते, मला म्हणायचं की 2 वेळा दगडेताईसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी काम केलं आहे. म्हणजे त्यांनी बी काहीच आणलं नाही, हे सगळं तुम्हीच केले. अरे कुठल्या गोष्टीला शासनाची एखादी योजना जर कुठली जाहीर होणार असेल तर पहिलं त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, ग्रामसेवकांच्या मिटिंगा घेतल्या जातात अधिकाऱ्यांच्या मार्फत. आणि तशा योजना असतील तसे प्रस्तावाची मागणी केली जाते. आणि मग प्रस्ताव हा ग्रामसेवकाचा अधिकार आहे. पहिला प्रस्ताव ग्रामसेवकांनी मिटिंगमध्ये मांडायचा आणि मग ती प्रस्ताव दाखल करणं ही ग्रामपंचायत ग्रामसेवकाची जबाबदारी असते. पण प्रत्येक मीच प्रस्ताव दिला, मीच आणलं 17 सदस्य त्याला असतात. त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे, लोकांच्यामध्ये चुकीचा संदेश देऊ नका. मीपणा माझं ही थोडंसं तुम्ही बंद करा. जनतेला सगळं आता तुमचं समजलं आहे, तुम्ही काय करताय, भूल थापा ह्या बंद केल्या पाहिजेत माझं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, पालखी तळाची जागा एक शेवटचं मी तुम्हाला सांगतो. त्या काळामध्ये त्या पालखी तळावरती वीट भट्टी आणि इरिगेशनची
जागा आहे ती, तर त्या ठिकाणी नदीला पूर आला, पूर नियंत्रण कक्षासाठी त्यांनी ती सुरक्षित जागा त्यांनी ठेवली होती. आपल्याला पालखी विसावा म्हणून आपण त्या ठिकाणी दरवर्षी प्रयत्न करायचो की ती जागा मिळावी, परंतु तिथं वीटभट्टी दरवेळेस असली की पालखीच्या काळामध्ये ते विटा स्वच्छता ती करायची की पालखी गेली की परत वीटभट्टीवाला, पण कालांतराने ती वीटभट्टी त्यांनी बंद केली आणि आम्ही त्या ठिकाणी इरिगेशनला मागणी केली, परंतु त्या इरिगेशनवाल्यांनी त्या वीटभट्टीला, त्या भट्टीवाले जे कुंभार होते त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही केस करा आमच्यावर. भाडे तत्वावर जागा होती काय, त्यांनी केस केली आणि ही जागा ग्रामपंचायतीला मिळू नये म्हणून त्यांनी ते करायला लावलं. परंतु आम्ही त्या ठिकाणी त्या आपल्याच गावातले कुंभार असल्यामुळे त्यांना हे सगळं विचारलं आणि त्यांचीही मानसिकता झाली की मी व्यवसाय बंद केलेला आहे, परंतु इरिगेशनच मला म्हणते की कंप्लेंट हे आहे ती राहू द्या, ही जागा पंचायतीला गेली तर आमची बी अडचण आहे. हो का, शेवटी प्रत्येक संस्थेला जागा आपली आबाधित राखणं हे त्यांचं कर्तव्य असतं, परंतु आपण मग अजितदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काँक्रिटीकरणाचा निधी टाकला आणि ती जागेवर ताबा मिळवला. आता ती जागा पालखी तळ म्हणून आरक्षित आहे आणि त्यानंतर रंगरंगोटी केली. त्यानंतर दिलीपदादांनी पुढचं कमान गेट म्हणजे त्याला सगळ्यांचा सहभाग आहे लोकांचा, आतमध्ये बाकडी बसायची टाकली, मग ह्यांनी थोडंसं रंगरंगोटी केली, झाडं लावले, गरजेचं आहे, पण सगळं मीच केलं. अरे ह्याच्या मागचा इतिहास बी बघा ना काय आहे ती. ह्या जागा आणि सरपंच आज तुम्ही होणार आहे, उद्या दुसरा होणार आहे, ही काय कोणाची मक्तेदारी नाही. माझं म्हणणं आहे की प्रत्येक सरपंच लोकांनी निवडून दिल्यानंतर त्याचं काम आहे गावच्या विकासासाठी. आज मागाशी प्रमोद काकडेंनी सांगितलं, अरे विकास रस्ते गटरी म्हणजे विकास नाही, लोकांचं काय मत आहे हे पहिलं, लोकांना काय अपेक्षित आहे. आज पिंपरा ह्यो आपला पालखी महामार्ग आपण म्हणतोय, किती लोक या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात, कोण ह्याच्यावर लक्ष देत आहे का? माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की पुढील 15-20 दिवसामध्ये आपण ह्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून यामध्ये आजूबाजूच्या पिंपरा असेल, जेऊर असेल, थोपटेवाडी असेल, नीरा असेल, ह्या पंचायतीचे सगळे पत्र घेऊन आपल्याला हे रस्ता का वाढत नाही ह्यासाठी रास्ता रोको आंदोलन करावं लागेल. हे सुद्धा भविष्यात कितीतरी ॲक्सिडेंट झाले. आत्ता परवासुद्धा एक व्यक्ती तिथं ॲक्सिडेंट होऊन गेला, परंतु ह्यात कुणीही राज्यकर्ते किंवा कुणी लक्ष घालाना, कारण आता 6 पदरी बाहेरून जातोय, आज ते नुकसानच झालं आहे आपलं. आणि ही पालखी तळाची म्हणते 3 पदरी गेली 2-3 वर्ष सरकारकडे तुमचं निधी असू द्या ना. काय अडचण काय नाही. आमचं म्हणणं आहे, जर सरकार जरी असलं आमचं, जर होत नसेल तर आपल्या हक्कासाठी भांडावं लागेल, त्या ठिकाणी आपल्याला रास्ता रोको करावाच लागेल. दुसरी गोष्ट, पाठीमागच्या काळामध्ये पालखीच्या नावाखाली जी काही टपऱ्या धारक होते, रोजीरोटी ज्यांची चालू होती, ते सुद्धा पालखीच्या नावाखाली अतिक्रमणं काढली. ते सुद्धा आज लोकांची गरज आहे, कुठंतरी रोजगार किंवा त्यांना 2 रुपये उत्पन्नाचा सोर्स मिळावा, त्यांच्यासाठी सुद्धा आपण व्यवस्था केली पाहिजे. असे अनेक भरपूर विकासाचे प्रश्न आहेत. तुम्ही गटर आणि रस्ते हा मुद्दाच घेऊ नका, हे होत राहणार, ते खराब होत राहणार, परत त्याच्यावर निधी पडणार. आता शिवतक्रारवाडीचं तुम्ही सांगताय की तो रस्ता आमच्याच काळात झाला. अहो, थोडंसं सुद्धा काम करताना मानसिकता किंवा अक्कल लागते. फिल्टर योजना करत असताना रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन करून आणली यांनी. आमचा विरोध होता, जी विरोध आहे खऱ्यासाठीच विरोध असणार. तुम्ही सांगा मला, ही जी पाईप जी आहे त्या 20 फुटी पाईप आहे, एक जागा फुटली तर 40 फूट तुम्हाला उकरावं लागतं आणि तो रस्ता खचला आहे, तो त्या पाईपच्या बरोबरच खचलेला आहे. हे तुमच्यामुळं नुकसान झाले त्या वाडीच्या रोडचं, अशी माझी आव्हान आहे त्यांना. आणि तुम्ही सांगता की 40 वर्षे 50 वर्षे लिकेज होत नाही, पण किती वेळा पाईपलाईन फुटले त्या. असं करताना नियोजन असावं. तुम्ही जी म्हणता ना विजन आहे आमचं, हां, तर माझं म्हणणं आहे रस्त्याच्या कडेने घेतली पाहिजे. रस्त्याच्या मधून घेणं हा फार चुकीचा निर्णय आहे तुम्हाला. आणि आत्तासुद्धा ही जी लाईन कुठून आणणार आहे, माझी विनंती राहील, आमचा विरोध बी राहील, ती सुद्धा लाईन कुठं रस्त्यातनी आणू नका. रस्त्याच्या बाजूनी ही फिल्टरची सुद्धा लाईन आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं बाहेरून घ्या. आज उद्या ह्या रस्त्याचं काम वाढलं तर हे सुद्धा लाईन काढावं लागणार. म्हणून माझं म्हणणं एकच आहे की जे आज 43 कोटीची योजना आहे त्याची तुम्ही ग्रामसभा घ्या. लोकांना काय अपेक्षित आहे, लोकांचं मत विचारात घ्या, लोकांना काय पाहिजे. नाही तर ह्या 5 कोटीसारखं त्याचंसुद्धा वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्याच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे, तुम्ही विकास जरूर करा, विकास कामाला आमचा कुठलाही विरोध राहणार नाही, परंतु जाणीवपूर्वक सगळं मीच करतोय, मीच केलं आहे. आणि तुम्ही आज सांगता पारदर्शकता,
पारदर्शकता म्हणता, आज पारदर्शकता जी कामं चालल्यात ऑनलाईन टेंडर ही शासनाने कशासाठी काढलं, एक पारदर्शकता कामामध्ये यावी म्हणून आज कामं सगळी मॅनेज केली जातात आणि कोण काम करतं ही सुद्धा जनतेला माहिती आहे. आपल्या गावात आता त्या एका ह्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही हा नीरा बारामती रोड अजितदादांच्याकडून झाला. 100% अजितदादांनी झाला, पण नीरा बारामती हे नाव म्हणजे ती काय हे तुमच्या प्रस्तावामुळे नाही झालं, अख्खा रोडच त्यांनी केला होता तो, त्याच्यात झालं. आणि आत्ता त्याच्यावर म्हणणे कार्पेट बी कदाचित माझ्याच नशिबात होतं. अरे मग कार्पेट करताना मी इथं ग्रामपंचायतमध्ये विरोध केला की रात्रीचं का काम करताय, दिवसा करायला लावा, बोर्ड लावा, कोण करतंय काय, इथं बॅरिकेड लावून आपण हा रोड बंद करू शकतो. रात्रीचं कार्पेट टाकलंय ते. मी ह्यांना म्हटलं ना दिवसा करू द्या ना, कोण करतंय काय, कुणाचं लक्ष आहे कशात नाही कुणाला माहीत नाही. आता मग मधी तो बारामती बायपास जो झाला म्हणजे नगर सातारा रोड टेंडर व्हायच्या अगोदरच काम चालू, हे बातम्या सगळ्या पत्रकारांनी ह्यांनी सगळ्यांनी दिल्या की तिथं टेंडरची 8-10 दिवसांनी ओपन होणार आहे आणि इकडं तर कॉन्ट्रॅक्टरने काम चालू केलं. मग त्यावेळेस सगळा गोंधळ झाला. कोण कॉन्ट्रॅक्टर हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. म्हणजे हे दिसतंय तसं नाही, लोकांना अंधारात भूलभुलैया सुशिक्षित मी हे सगळं ढोंग आहे, तुम्ही हे सगळं आता बंद करा. लोकांना हे सगळं समजलं आहे. पारदर्शक आणि पारदर्शकच कारभार करून दाखवा. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या कामाला मदत करू. आज मॅनेज करून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देताय. कुठलंही बाहेरचा माणूस आला तर एक त्या ह्याच्यात इस्टिमेट किंवा टेंडरमध्ये एक क्लॉज टाकला आहे की ग्रामपंचायतीचा स्थळ पाणी अहवाल पाहिजे आणि त्यात रिजेक्ट कामं केली जातात आणि ते सांगतात आम्ही देऊ शकत नाही. मग ते ॲटोमॅटिक ठरूनच सगळं चाललं आहे ना. तर माझी विनंती आहे की आपल्याला गावात शांतता पाहिजे. आम्हाला कुठलंही गावामध्ये भयभीत वातावरण किंवा कुठलंही करायचं नाही. जनतेला काय पाहिजे किंवा गावाला शांतता ही महत्त्वाची. तुम्ही चुकीचं बोलून चुकीचे आरोप करून जर वातावरण बिघडवणार असता तर हे चुकीचं आहे. काम करायला सांगायची गरज नाही जनतेला. जनता बघत असते कोण काम करते आणि कोण नाही. त्यामुळं मी केलं, मी थोडा बाजूला ठेवा. आपण सगळ्यांनी विकास करू. धन्यवाद. खरं तर नेरेतील तरुणांना रोजगार मिळावा अशी मोठी अपेक्षा मोरे यांनी व्यक्त केली. आपण पाहिलं की नेरेच्या विकासासंदर्भात आपण चर्चा करत असताना विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे. नीरा ग्रामपंचायतीने जो आत्ता पाणी योजना तयार केलेली आहे त्या पाणी योजनेमध्ये काय गरजेचं आहे, फिल्टर प्लॅन्ट गरजेचं आहे आणि तो फिल्टर म्हणजे आरो प्लॅन्ट असावा अशी मागणी आणि चव्हाण यांनी केली. त्याचबरोबर नीरा ग्रामपंचायतीचं नगर परिषदेमध्ये रूपांतर व्हावं अशी मागणी बऱ्याच दिवसापासूनची प्रमोद काकडे यांची आहे. ती सुद्धा त्यांची मागणी अजूनही लावून धरलेली आहे. तर एकंदरीतच आपण पाहिलं की नीरा ग्रामपंचायतीच्या विरोधी पक्षाचं नक्की काय म्हणणं आहे आणि त्यांना याच्याबद्दल काय वाटतं. तर पाहत राहा न्यूज मराठी. धन्यवाद.